शुभ सकाळ. मला कधीच भाकरीचं पीठ सुद्धा मळता येत नव्हतं आणि आज मी पहिल्यांदा भाकरीचं पीठ जे उकडीचं गरम पाणी उकडीचं गरम पाणी व्यवस्थित गरम करून त्याच्यामध्ये पाणी मिक्स करून भाकरीच्या पिठामध्ये आपली तांदळाची भाकरी असते ना ती व्यवस्थित मिक्स करून आज पिठाचा जो गोळा असतो तो मी तयार केला आहे. नशिबाने मला पहिल्यांदा असं काहीतरी नवीन करायला म्हणजे भाकरी ही नावाची गोष्ट कळतच नव्हती मुळात. पण ठीक आहे, काय हे तरी जमतंय. हळूहळू भाकरी पण व्यवस्थित करेन मी. आज तर मी हा टाईम व्यवस्थित करणार आहे. कॉन्फिडन्स आला आहे. हा टाईम व्यवस्थित होईल. होप सो. भाकरी पहिल्यांदा बनवते मी. हां, भाकरी म्हणजे ॲक्च्युली छोटीच बनवणार आहे कारण आपल्याला जेवढी कुवत आहे तेवढंच बनवायचं स्टार्टिंगला. एक नवीन पद्धत म्हणजे काय म्हणतात ना की एखादी गोष्ट नवीन शिकली की त्याला जरा थोडं वेळ लागतो. ठीक आहे. भाकरी सुंदर शिकणार आहे मी आणि मला शिकायची आहे भाकरी सुंदर. मला इतरांना जेवू घालायला खूप आवडतं त्यामुळे मला भाकरी यायलाच हवी. आणि चुलीवरचा फर्स्ट अटेम्प्ट आहे माझा हा. चुलीवरचा नाही, गॅसवरचा सुद्धा फर्स्ट अटेम्प्ट होता. मला इतकंसं भाकरीबद्दल ज्ञान नव्हतं पण आज मी पहिल्यांदा गरम पाण्याने उकळून गरम पाणी व्यवस्थित पीठ मळून घेतलं आणि जास्त चिकटही नाही झालं आणि जास्त घट्टही नाही झालं, अगदी व्यवस्थित झालं. त्यामुळे आजचा हा फर्स्ट अटेम्प्ट माझा बघूया कसा सक्सेसफुल होतो की कसा होतो. सोबत राहा. ही फर्स्ट भाकरी पहिलीच भाकरी मी दाखवणार आहे. त्याच्यानंतरच्या भाकरी मला नाही दाखवायला जमणार कारण माझी बाकी इतर कामाची गडबड जास्त आहे. पीठ मळलं मी छान छान. व्यवस्थित, पीठच मेन झालं अगदी व्यवस्थित मळलं. मला अगदी व्यवस्थित दाखवल्यामुळे ती मला जमते. तवा अगदी भरपूर तापला आहे. फिरवायची गरज नाही बा, फिरत जाते. लगेच नाही जमणार मला पण ठीक आहे. हळूहळू शिकते, प्रयत्न करते. भाकरी हा एकमेव कोकण भागातील म्हणजे कोकणातील हा खूप मोठा सब्जेक्ट आहे जो प्रत्येक मुलीला आला पाहिजे. पण खरं बोलू तर इकडे तळ कोकणामध्ये ना पिठावरची भाकरी बनवली जाते आणि आमच्या ठाणे जिल्ह्यामध्ये पाण्यावरची भाकरी बनवतात. नवीन पद्धत, नवीन गोष्टी थापायला तर जमते ऑलमोस्ट. छोट्याच बनणार आहेत सुरुवातीला. ते काय एवढं मोठं हे नाही आहे, गणित नाही आहे म्हणा. ठीक आहे, पण रॉकेट सायन्स नक्कीच होतं भाकरीच्या बाबतीत माझ्या. कारण पेपर लिहिणं किंवा एक्झाम देणं, स्पर्धा परीक्षाचं प्रिपरेशन करणं हे खूप सोपं पद्धत वाटायची मला. पण भाकरी म्हणजे माझ्यासाठी रॉकेट सायन्स. जमते खूप सुंदर जमते. पण ह्याच्यापेक्षा कसं त्या जी म्हणतात ना की गरम पाण्यावरची जी भाकरी असते त्याच्यावरती कसं बसतं, ज्याला उकडीची भाकर म्हटली जाते, ठाणे जिल्ह्यामध्ये बनवतात. पण हा हळूहळू ही आली आहे तर ती पण येईल, नाही येणार असं नाही. पण सुंदर अशी भाकरी थापलेली आहे मी आता. फक्त हे बाजूने कडे जरा फुटून येत म्हणून हा हात असा ठेवते कारण मला अजून तितकंसं कसब नाही आहे म्हणून. पाकिस्तान झाला नाही आहे एवढं तरी निश्चित. मला असं वाटतं पाकिस्तान व्हायला वेळ नाही लागत. माझ्या चपातींचा पण पाकिस्तान पहिल्यांदा झाला होता. भारताचा नकाशा तर झालाच नव्हता, काहीतरी वेगळंच झालं होतं. हे सुंदर झालं. भाकरी पण मस्त झाली, फक्त शेकवता आली पाहिजे चांगली. हा, थोडासा एक लाटणीचा हलका हात मारला तर ते हात पण दिसत नाहीत ना. पण पातळ. रॉकेट सायन्स आहे खरंच. थोडी हाताने थापायची आणि मग नंतर तांदळाच्या पिठाची भाकरी म्हणजे माझी खूप फेवरेट. नाचणीची तर त्याहून जास्त फेवरेट. फुल झालाय, फुल झालाय. गोल नाही झाली पण फुल झाली आहे. फुलासारखी तयार झाली आहे. पण ठीक आहे, सुरुवात अशीच होते ज्याच्यामध्ये चुका होतात. कडे ना खूप जरा पातळ झाली ना तर बरं असतं असं काल मी शिकताना. म्हणजे भाकरी व्यवस्थित फुटते. हा झालं. आता ही फर्स्ट भाकरी टाकूया तव्यावर. न चिपटा पडली. पाणी जास्त तुला नाही जास्त चांगला होतो. बाहेर काढून टाकायचं. अरे नाही, ते होते पलटी करायला अंगावर उडतं म्हणजे भाजायला होतं. मधलं काढून टाकायचं. काल पण तसंच झालं. कमी घ्यायचं पाणी. पाण्याचा वापर कमी करायला जास्त फिरवते.
पळीला पाण्यात टाकत नको जाऊ. नाही, तू धुण्यासाठी सारखा तू टाकतोय. थोडीशी किती वाटणार आहेस ना. नाही घुसू घुसू पूर्ण असे. वाव, सक्सेस. अजून नाही झाले सक्सेस, फिरवायचे. हो. अगं ती एका बाजून गेली ना की तशीच पुढे पुढे न्यायची. अच्छा, ओके ओके. हा अशी टमार पलटी. हो, झाली झाली, माझी भाकरी झाली. चुलीवरची भाकरी आणि त्यात मी फर्स्ट टाइम बनवले. नमस्कार नमस्कार, मी जान्हवी. पाण्यामध्ये ना, नदीमध्ये कपडे धुणं किंवा ओहोळामध्ये पर्यामध्ये कपडे धुणं हे मी कधी पाहिलंसुद्धा नव्हतं किंवा अनुभवलंसुद्धा नव्हतं. काय म्हणतात ना, पहिल्यांदा हे सगळं अनुभवते. आज मी कपडे धुण्यासाठी खास तळवडे गावातील पर्यावरती आली आहे. काय म्हणतात की नदीच्या पाण्यामध्ये गावच्या मुली कपडे धुतातच. मी प्रॉपर मुंबईमध्ये राहणारी मुलगी, मला नदीची आवड खूप आहे. आणि आम्ही मुरबाडला जेव्हा आदिवासी भागात जातो तेव्हा नदी वगैरे बापरे बापरे, मी तर जाते, मला नदी खूपच आवडते. तर तिकडे जाते. आणि आज म्हणजे एवढे दिवस कोकणामध्ये रहिवास झाला आहे आता, म्हणजे जवळजवळ 1 महिना होत आला मी इकडेच आहे. आणि गेल्या महिन्यात जाऊन म्हणजे इकडे राहून पुन्हा मुंबईला जाऊन पुन्हा आले आहे. आणि आज कपडे धुवायचं काम चालू होणार आहे. मी तुम्हाला नक्की ह्या व्हिडिओमध्ये दाखवेन की गावच्या मुलींचं दिवसाचा जो हे असतो दिनचर्येचा, तो पूर्ण कामातच जातो. म्हणजे आज मीही तो अनुभवते आहे. माझी पंचायत समितीची कामं किंवा तहसीलदार ऑफिसची कामं एवढी सगळी मॅनेज करून पुन्हा घरचं काम करून इतकं थकायला होतं. आणि आपल्या मुंबईचं रुटीन बघा ना, आपण सकाळी एकदा टिफिन घेऊन गेलो की 8-9 तासाची जी ड्युटी असते ती ड्युटी करून पुन्हा आलं की मग आपण काय करतो, एखादा जॉईंट क्लास लावलेला असतो किंवा एखादं काहीतरी असं म्हणतात ना की ॲडिशनल ॲक्टिव्हिटी असते. तसं इकडे नाही आहे. इकडे कसं आहे माहिती आहे, घरच्या कामांमध्येच वेळ खूप जातो. म्हणजे मुलींना पाणी भरण्यापासून, कपडे धुण्यापासून, भांडी घासण्यापासून, चुलीवरचं जेवण बनवण्यापासून, म्हणजे अक्षरशः खूप जास्त काम आहेत. म्हणजे आज मला स्वतःला जाणवते की गावच्या मुली काय इतक्या फास्ट असतात घरच्या कामामध्ये आणि आम्ही मुंबईच्या मुली घरच्या कामामध्ये फास्ट का नसतो. त्याचं कारण असं आहे की आमच्या रुटीनमध्ये फक्त एज्युकेशन आहे आणि इथल्या रुटीनमध्ये एज्युकेशन लो, जरा त्याला प्रायोरिटी कमी दिली जाते. पण घरची कामं ही प्राथमिक आली पाहिजेत, त्याला प्राधान्य दिलं जातं. तर असं सगळं आहे. चला बघूया. नमस्कार. हे असं गावाला मुली धुतात कपडे. पण आजकाल गर्दी नाही आहे खूप. हे सगळे काय बोलतात ते, गावाकडे आल्यावर ह्या सगळ्या गोष्टी शिकायची जी ओढ होती त्या शिकते. आम्ही जिममध्ये ना एक्सरसाइज करतो एक प्रकारची, जी तुम्हालाही माहिती आहे. पण गावच्या मुलींची नदीवर कपडे धुवायला आल्यावरती नॉर्मली कपडे धुताना ही एक्सरसाइज इझिली होते. ही आणि ही याच्याने त्यांचं शरीराची जी काही रचना असते ती व्यवस्थित हेल्दी राहते आणि पचनक्रिया पण व्यवस्थित असते. तर ह्या गोष्टी सगळ्या आयुर्वेदिक दृष्टिकोनातून ते खूपच चांगल्या आहेत, ज्या की त्यांनी शरीरासाठी तरी नक्कीच कराव्या. वॉशिंग मशीन ते काम पटकन होतं आणि हा होतं कारण मला अनुभव आहे. आपल्याकडे फारसा एवढा वेळ नसतो की खास असं येऊन कपडे धुवावे. आणि सध्या मला गावी आल्यावर म्हणजे जेव्हापासून आम्ही इकडे आलो आणि पर्याला पाणी चालू झालं तर हे काम प्रायोरिटीवर असतं की पहिले कपडे धुवून यायचं आणि मग बाकीचे सगळे कपडे झाल्यानंतर बाकीची इतर बाहेरची कामं. मला संगमेश्वरी बोली येत नाही पण मी प्रयत्न करणार आहे. काय गो बायो का समथिंग काहीतरी असं आहे, काय गो बाय झाले काय तुझे कपडे धुवून, असं काहीतरी आहे. पण मी प्रयत्न नक्की करेन संगमेश्वरी बोली येण्याची. आणि कोकणी तर नाहीच येत मला, बेसिक मराठी येत आहे तेच खूप झालं. आमच्या कोकणात काय आहे तर आमच्या कोकणात खूप निसर्गरम्य सगळ्या गोष्टी आहेत. कोकण खूप सुंदर आहे. म्हणजे बऱ्यापैकी कपडे झालेले आहेत, फक्त आता पिळून व्यवस्थित. एक म्हण सांगायची होती तुम्हाला, म्हण नाही काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे की निसर्गाला आपण विसरत चाललो आहे आणि आपण तसंही त्याची काळजी घेतच नाही. एक आवड एक हे असतं, हे वाहतं पाणी आहे ना, हे जे वाहतं पाणी कुठे जातं मला माहीत नाही, पण तिकडे जातं. हॅलो नमस्कार मुंबईकर, एकदा नक्की या कोकणामध्ये हा अनुभव घ्यायला की काय ओहोळामध्ये किंवा गावच्या पर्यामध्ये किंवा नदीमध्ये कपडे धुण्याची मजा जी असते ती नक्की घ्यायला या. हे मला वाटतं मुरबाड गावामध्ये सुद्धा आहे, जिकडे आम्ही आदिवासी पाड्यात जातो. आणि हा कोकण विभाग आहे जिथे आता आपलं फार्म हाऊस झालंय. ह्या सगळ्या गोष्टी मला हसू काय येत आहे कारण प्रॉपर जे काही शिक्षण आहे, जे काही बालपण आहे ते माझं मुंबईत गेलंय. आणि जे म्हणतात ना की एवढं सगळं मुंबईचं असून सुद्धा आम्ही गावच्या काही गोष्टी कॅच करते, म्हणजे लर्निंग करता करता शिकण्याचा प्रयत्न करते. तर मला माझ्यावर हसायला येते की मी प्रयत्न करते आणि त्यामध्ये पण काही चुका होतातच. येस आय नो, पण मस्त झालंय, मस्त एन्जॉय करते. खाली ना पायाला मासे चावत आहेत छोटे छोटे, पण मस्त वाटते, क्यूट असं वाटतंय, पायाला गुदुगुदी होते.
आणि हे असं पर्यावरचं वातावरण वा निसर्गरम्य ठिकाणी कपडे धुण्याची मजाच वेगळी आहे.